आता हे पाहिलं का इकडं जरा दाखवा की हे सगळं घरं वगैरे ही मेघोली गावची घरं होती जुनी आणि वरून माळींसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून यांचं पुनर्वसन करण्यात आले, परंतु शाळा मात्र आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली आणि ह्याच शाळेमध्ये अंगणवाडी केंद्र आहे. बरोबर, आलेत का अधिकारी लोक कोणी आलेत का? म्हणजे शाळेतच अंगणवाडी भरती का? कोण आहेत अधिकारी इथं? नमस्कार नमस्कार, काय नाव आपलं? मदगे मॅडम. मदगे मॅडम नमस्ते. आपलं काय पद आहे? पर्यवेक्षिका. अच्छा, आणि आपण या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार आलेत का? हो. झाली का चौकशी? हे काय आत्ता चालू आहे आम्ही. ठीक आहे. काय कुठे आहे ग्रामस्थ? या ना. तर तुम्ही या ठिकाणी टाळा लावला होता ना, बरोबर? हो हो. का लावलं टाळा परत सांगा. काय झाले, अंगणवाडीच्या ज्या काही वस्तू पोरांना आलेलं खाद्य वगैरे सगळं काही टी व्ही म्हणा खेळणं बिळणं त्याच्यात काहीच नाही, त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थांनी त्यांचं म्हणणं आहे का जे काही टी व्ही असतील किंवा काही बाकीच्या वस्तू ज्या असतील तर ती या ठिकाणी नाही आहेत. ते आहेत का आतमध्ये? नाही आहेत, आता पाहिली नाही आहेत. ते चौकशी केली तर आता त्यांचं म्हणणं असं होतं की जरा दरवाजा आणि खिडकी नादुरुस्त असल्यामुळे मी शेजारच्या रूममध्ये ठेवले प्राथमिक शाळेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे शेजारी आहे का? हो. मग कुठे आहे ते शेजारी? उघडा ना मग. प्राथमिक शाळेत सुट्टी आहे ना, त्यामुळे मॅडम नाही आहेत. नाही मग इथं कुठं दरवाजा कुठं बंद आहे का? दिसतोय का बंद दरवाजा? आत्ताच उघडलं ना त्यांनी. मग तुम्हाला वाटतंय का दरवाजा तुटलेला आहे म्हणून? नाही, आता दुरुस्त करून घेतलं ना त्यांनी. तुम्ही आहेत का? आपलं काय नाव आहे ताई? भामा अशोक शेंगाळे. अंगणवाडीचं बांधकाम अपुरं असल्यामुळं मराठी शाळेची जिल्हा परिषदेच्या शाळेची एक रूम आम्हाला दिले. त्या रूमचं हे दरवाजा पूर्ण मोडला होता, मी नीट करून घेतला आणि ती खिडकी पूर्ण मोडले. जर साहित्य उद्या गेलं माझी जबाबदारी आहे. मी ग्रामस्थांचं नाव घेणार काय वैयक्तिक नाव घेणार कोणाचं? ये ना आतमध्ये दाखव ना आम्हाला. ये ना पर्यवेक्षिका मॅडम, मदगे मॅडम या ना. मदगे मॅडम ना आपलं ना? हां, काय साहित्य इथं तर दिसतंय बऱ्यापैकी. काय खुर्च्या दिसत आहे, टेबल दिसत आहे, तिकडं ते पातेलं दिसतंय, भांडी दिसतंय, तुमचं स्टोव दिसतोय. माझं ठराविक साहित्य इथं आहे. जे साहित्य चांगलं आहे ते साहित्य मी मराठी शाळेत ठेवलं आहे. काही जे ठराविक साहित्य ती मी माझ्या राहत्या घरात ठेवलं आहे, पण वापरात घर नाही आहे ते. मग जर साहित्य गेलं तर मी ग्रामस्थांचं नाव घेणार का वैयक्तिक कोणाचं नाव घेणार? माझी जबाबदारी आहे. मला शासनाला ते जर गेलं तर मला भरून द्यायची वेळ येते. हे बोलतायत ते बरोबर. प्राथमिक शाळेचाच वर्ग आहे हा. आता सध्या आपले अंगणवाडीचं बांधकाम वरती चालू आहे. मग ते बांधकाम पूर्ण झाल्यावर आम्ही तिथं सर्व साहित्य नेऊन शिफ्ट करू. असं मग ते आता आहे कुठं साहित्य? साहित्य ते सांगतात शेजारच्या रूममध्ये आहे. आणि हां, मराठी शाळेच्या रूममध्ये ठेवली आहे. आपण कोणी सर? त्यांचा मुलगा आहे मी. म्हणजे ताईंचा? नाही, यांचा मुलगा आहे, मॅडमचा मुलगा. पर्यवेक्षिका मॅडम. बरोबर. मग काय तुम्ही काय पदावर आहे का काय? हो, संरक्षण अधिकारी ऑफिसमध्ये आहे मी. म्हणजे ह्याच संबंधित डिपार्टमेंटमध्ये का? यांच्या ऑफिसमध्ये बसायला आहे मी. बसायला आहे? हो. बसायला म्हणजे काय म्हणजे- करता? तुमचं पद काय? बहुउद्देशीय कर्मचारी. बरं, म्हणजे मदत वगैरे करता तुम्ही? हो वगैरे हो असं. हो हो. तर ताई मग मला सांगा का माझं बांधकाम आहे ते पूर्ण करून द्यावा ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने, किंवा मला सुरक्षित ठिकाणी अशी खोली द्यावा. मी साहित्य तिथं ठेवते सगळं. पण आता आपण इथं जर पाहिलं तर वरती स्लॅब आहे, इकडे खिडकी देखील आहे, ती लावलेली देखील आहे. आता खिडकी तुटलेली होती वाटतं, बसवलेली आहे दिसतीये. हा दिसते ना, ही तुटलेली आहे. मी आता खिडकी पूर्ण तिकडं पडते, ते बांधलेले रशीना ते जर मग आता ते पूर्ण पडते. मला सुरक्षित ठिकाणी द्या, मी साहित्य हजर करते इथं. बरं, काय काय साहित्य आपण तिकडं ठेवलंय? तिकडं सतरंजी ठेवले, तुम्हाला सांगते. काही रजिस्टर तिथंच, टेबल खुर्च्या तिथंच, त्याच्यामध्ये अजून साहित्य भांड्यांचं पण तिथंच आहे. भांडी तिकडे? हां, अजून अजून काही साहित्य भांड्यांचं आहे ते वरती आहे. वरती म्हणजे कुठे? घरी आहे. तुमच्या घरी? हां, म्हणजे माझ्या घरी, म्हणजे मी वर नेलं नाही. जे घर माझं बंद आहे ह्या ठिकाणी, मेघोली ठिकाणी, त्या ठिकाणीच ठेवलेलं आहे मी. काय काय तिथं? तिथं आहे कपाट आहे, तिथं रजिस्टर तिथं, काही भांडीचं साहित्य किंवा काही सतरंजा असतील किंवा खेळणी असतील तिथं. आता ह्या ठिकाणी सुद्धा मी खेळणी ठेवलेले आहेत. मग ती वरती का ठेवली? मग ऐका ऐका, मी इथं कार्ड नाही ठेवली. इथं ना दुरुस्ती खोली असल्यामुळं इथं घर नाही, काही नाही. जर साहित्य गेलं तर मी कोणाचं नाव घेणार? पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची. आ पोलीस स्टेशनला एफ आय आर करायची. कोणाच्या नावाने करायची? इथं तर घर नाही, इथं तर मी बघा. कोणाच्या तरी तुमच्या आपल्या घरामध्ये चोरी झाल्याच्या नंतर आपण कोणाच्या तरी नावाने करतो ना अज्ञात व्यक्ती. जर ग्रामस्थांच्या नावाने केलं तर ग्रामस्थ उलटे पालटे बोलतात. जर समजते का तुम्हाला मी काय म्हणतो? आपल्या घरात जर चोरी झाल्याच्या नंतर आपण पाहतो का चोरी? सिटीचे कॅमेरे नाही आहेत, मग मी कोणाचं नाव घ्यायचं त्यावेळेस?
ठीक आहे. आता मग इथं का नाही ठेवलं, मग तुमच्या घरी का नेलं त्या वस्तू, अशा लोकांचं म्हणणं आहे. कारण का मराठी शाळेच्या मॅडमात ना इथं शेगडी गॅस पेटवायला गेलं ते इथं पेटवून देते नाही, ते स्वतः पेटवते नाही आणि आम्ही पेटवते नाही. कारण का त्यांची एक वेळी नळी करंडली उंदरांना, त्यामुळं ते काय म्हणतात इथं काही जर झालं तर आम्ही इथं वापरून देणार नाही. मग आता इथं स्वयंपाक होतो. नाही, ती करून आणि ती करून. किती मुलं शिकतात इथं. इथं सर्वेप्रमाणे 9 मुलं आता, पण वरती पोटेवाडीची मुलं. पोटेवाडीचं अंतर इथून बराचसा लांब आहे. अजून काय तुम्हाला उत्तर? शेविका एक कडेवा आणि का एक डोकेवा आणि का एक वाटण आणि बरं जर एखाद्याला काही झालंच, जबाबदारी कोणाची, शेविका मदतनीची, त्यावेळेस ग्रामस्थ बोलणारच आहेत. ठीक आहे. काय म्हणणं आहे तुमचं. स्वयंपाक पण इथं होत नाही, वस्ता पण इथं नाही, घरी आहे त्यांच्या. सांगा ना तुम्ही. आता तुम्ही ते म्हणतात 9 मुलं आहेत. मुलं कुठे आहेत. हां 9 मुले आहेत. सध्या ते अडचण होती म्हणून त्या घरी करून आणत होत्या. आता इथून पुढे आम्ही घेतो करून हे सगळं व्यवस्थित हे केलं की. मग इथलं काय आहे? मग काय म्हणजे तुम्ही जे मटेरियल पाठवतो, अन्नधान्य किंवा काय, ते कुठं खाली होतं. कुठं ठेवले तुम्ही ते. आता सध्या काळवाडीत उतरवले. काळवाडीमध्ये कुठं. काळवाडीमध्ये अंगणवाडी उतरवलेले, कारण का गाडी काही खाली येत नाही. आमचा माल अंगणवाडीतच उतरला जातो, आम्ही डोक्यावरती आणतो. तुम्हाला माहीत नाही. काळवाडीमध्ये कुठं तरी उतरवतं. हा इथं वरती माहिती नाही, इथं वरतीच आहे ना काळवाडी. मग तिथं कुठं उतरवतं. अंगणवाडीत का. लोडची गाडी खाली येत नाही म्हणण्यासाठी. चारच्या गाड्या खाली येतात इथून ते किती साहित्य असं येतंय. 4-4 वरच्या गाड्या खाली मुलं कुठे. मुलांची यादी काय आहे? दाखवा ना तुमचं रेकॉर्ड. तुमच्या जवळ आणलेलं ते आणा ना रेकॉर्ड तुमचं. ते आणा ना. दाखवा रेकॉर्ड ताई. काय दाखवू नाही सांगा. कोण मी निम रेकॉर्ड आणले, निम मराठी शाळेत ठेवले. एक मिनटं साहेब, काय झालं, मी आता ते मराठी शाळेच्या मॅडमला फोन लावला. त्यांना म्हणलं तुमचं काय अंगणवाडीचं काय साहित्य इथं आहे का. ते म्हणले आमचं काय पेट्या वगैरे ठेवलं होतं ते सगळं त्यांनी काढून घेतलं. त्याच्यात काहीच नाही साहित्य, त्यांनी सगळं घेऊन गेलं. हा एकच मिनटं माझ्याकडे साहित्य नाही आहे तिथं असेल. मदतनीला मी ठेवलेले, मदतनीला बोलून घ्या. लावा मॅडमला फोन. साहित्य ठेवलंय का नाही त्याच्यात. ती मदती नाही त्या बघा ठेवू लागाय. कोण मदतनीस आहे तुम्ही. ठेवले ना साहित्य मी. बरं किती मुलं इथं रोज येतात. इथं 2-3 येत 3 येतच. 3. आणि स्वयंपाक किती मुलांचा करता मग. 3च मुलांचं करीत मी. कोण येतात 3 मुलांची नाव सांगा. नाव. अहो इथून लांब जायचे, इथं पोटेवाडीला जायचे, अर्धा तास यायला आणि अर्धा तास जायला लागत. इथं किती मुलं येतात. इथं येतात मुलं 3-4 येतात मुलं इथं. नाव सांगा त्यांची. नाव सांगा. शरद पोटे एक, दुंद्या पोटेचं एक, आणि महादेव पोटेचं एक, महादेव पोट. अजून बस तेवढीच येतात. रोज येतात का. येतात रोज येतात का. हा. कोण आणतं त्यांना. मीच जाते एखाद दिवशी. हं? अगं जा. काय म्हणणे. एक पण मुलं येत नाही या शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये. सेविकां मदतीन दोघी जेवण बसतात इथं. पूर्ण सगळी लोक सांगतील तुम्हाला. मला असं म्हणायचे, ऐकून घ्या. आमच्या मुलाली वर्ष झालं आर नाही देते ना. आत्ता गावाला आल्या आत्ता गावाला आल्या ती. तो नेण्या पोट्या मामा नेण्या. त्याला आर देते नाही काही नाही. आणलं त्याला आता तू हे बघा. THR येतो, THR येतो 7 महिने ते 3 वर्षापर्यंत. बरं, हे मॅडम किती वेळा येतात. कोणत्या. सुपरवायझर. येतात एकदा वर्षातून एकदा येतात. वर्षातून एकदाच येतात. त्यांच्याकडे 2 बिटत. वर्षातून एकदा. 2 बिटत. 30 हो ताई. मदगे ताई इकडे आहे ना. वर्षातून एकदाच येतात ते म्हणतात. माझ्याकडे आता सध्या 60 अंगणवाड्या आहेत. त्यामुळं मी वर्षातून 6 महिन्यातून माझी व्हिजिट झाली असेल आणि करते व्हिजिट, तर 2 बिटे 60 अंगणवाड्या ऑफिसचं काम असतं माझं आमच्याकडं. त्यामुळं मला आम्हाला एक पण बरे तुम्ही दिसले नाही. 2-3 वेळा मिटिंगा झाल्या. असं काय करते. ते म्हणतात वर्षातून एकदा होते. अहो तुम्हाला दिसल्या नाही तर ते काय म्हणाले वर्षातून एकदा येतात. सेविका काय म्हणली, मदतीन काय म्हणली, आम्ही रोज जाते, रोज पोरा इथं शाळेत 3-4 रस्त्यात आहे का कोण इथं. आमच्या रिपोर्ट मिटिंगा मासिक मिटिंग होत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे त्या हे बघा सेविकेचं काम असतं. सेविकेचं किंवा आमच्या रिपोर्ट सभा असतात, मासिक सभा असतात. त्यामुळे तिथं ग्रामस्थांना बोलवण्याचं काही हेच नाही. वर्षातून एकदाच येता का तुम्ही. नाही हो, वर्षातून एकदा काय कसं काय. सांगा ना म्हणा कुठं का बोलताय. हां ऐका तुम्ही काय म्हणल्या.
वर्षातून एकदा येते मी म्हणते बघा ऐका वर्षातून एकदा येऊ द्या. 6 अंगणवाडी असल्या. तुम्ही वर्षातून एकदा येतं नाही नाही सर काही पण काय खोटं बोलते शेजारी बोलले तर रजिस्टरला दिसत शेरे मानलेले सर. कुठे रजिस्टर आम्हाला आमची बाजू तर मांडायला हे द्या. आता यांनी शुक्रवारी अर्ज दिला मान्य, पण शुक्रवारपर्यंत सर ऑडिटच चाललं होतं, त्यांना तेच सांगत आता आपलं रजिस्टर कुठे आहे आता हा त्यांनी काढलं पाहिजे ना. मी मागतपासून तुमच्या पुढं म्हणतोच ना त्यांना का रजिस्टर दाखवा. ताई मदगे ताई गेले का कुठे रजिस्टर तुमचं ताई आहे, शर्यबुक दे का त्यांना, शर्यबुक दे काढून. या इकडे बाहेर येत चला घेऊन येते. काय आहे इथं काय ठेवलं इथं काय ठेवलं इथं मी पाहू का इथं काय ठेवलंय. पत्रावळी आहे, वजन काटा आहे, तेलाचा डबा दिसतोय. ऐका ना भाऊ ऐका ना तुम्ही नका ना बोलू तुमचा रोल नाही ताई आहेत ना. यांची यात्रा आली करा खोल्याखाली, जत्रा आली करा खोल्याखाली. आम्ही आमचं साहित्य कुठं हलवायचं? तुम्ही जर एवढ्या कायद्यावर आलं तर आम्ही आमचं साहित्य कुठं हलवायचं? कुठं ती मदतीने इकडे ये. किती वेळा तू साफसफाई करते? जत्रा आली ना करा खोल्याखाली. कोणाचं काय कारण असलं कला खोल्याखाली. यांनी साहित्यच नाही ठेवायचं, आम्ही साहित्य इथं आणून ठेवतो. सगळं व्यवस्थित करायचं. आमचं साहित्य आम्ही इथं ठेवतो. गावकऱ्यांचं इथं द्वारा सुद्धा नको आहे आम्हाला. ते शेरे पुस्तक कुठे आहे? शेरे पुस्तक आहे ना माझ्याकडे, दुसरं कुठे आहे ते? शाळेचे कशाची साफसफाई तुम्ही करण्यात यात्रा आले साफसफाई नाही, गावकऱ्यांनी घाण केलेली. कायची साफसफाई? तू कशी ही ग्रामपंचायत सदस्य काय करून असते ठीक आहे आपण उद्या बोला. आली तू एक मिनिट आली ना. इतक्या दिवस कुठं होती ही खिडकी मोडल्या, नीट का नाही केली? ग्रामसेवक सरपंच नीट केला ते सुपरवायझरला का नाही सांगितलं? आम्हाला काय तिकडून पैसे येतात का? पैसे येतात का? पैसे येतात का? ग्रामपंचायतीचे तू सदस्य आहे ना, ग्रामपंचायतीच्या निधीतून नको आणायला का? 50 वारे गेले ग्रामपंचायतीमध्ये, पण ग्रामसेवक कार्य तो सरपंच तुमच्याच याच्यातले. तो जर करून देत नाही तू सदस्य आहे. निकालायला कोण तू एवढी येतं? सदस्य आहे. सांग. तुम्ही शाळा साफ करता. बरं या इकडे बाहेर या चला वाद नका घालू या शाळा तुम्ही साफ करता. या इकडे हो या ताई नका वाद घालू या. कागदपत्री फक्त आता आम्हाला हे करा हे कागदपत्री बघू द्या. मुलं किती नोंद आहेत आम्हालाच अजून माहीत नाही. याला गावकऱ्यांना मुलांची काहीतरी नाव सांगितलं त्यांनी परत 9 पोरं आता तर पालक म्हणतो का म्हणतो आमची एकही दिवस पोर नाही इथं आली. करा बरं फोन त्यांनी त्यांच्या हा आम्हाला फक्त यादी दाखवू द्या. त्यांना फक्त आम्हाला यादी दाखवा कोण कोण मुलं म्हणजे आम्हाला कळलं अजूनपर्यंत. ते वाद घालतायत तिकडं. कशाला वाटत इथं माझ्या समोर? बरं चला तुम्ही बोलू नका मी बोलतोय ठीक आहे. हां करा बरं पालकांना फोन. गावला पोरा पुण्याला ते चाकणला काही दिवस नाही आली ना आणायला जाती नाही ते. एक दिवस तुम्ही अर्ज दिला का माय का आमच्या ग्रामपंचायत शाळेला हे पाहिजे ते पाहिजे? एक दिवस अर्ज दिला का मला सांगा तुम्ही. बिंदास शाळा लाव. मला इथे शाळा नको, बिंदास शाळा लावा. डायरेक्ट शाळा लावायचं, अंगणवाडी बंदच करायची, परत भरायची नाही. तुम्ही तिथं जाऊ शकते. दिला का अर्ज एक तरी दिवस तुम्ही दिला का? मांडायला नको का विषय आमचं? तू एवढी बोलत तुम्ही माझी बाजूला करा. तुम्ही सांगितलं तर आम्ही विषय मांडू. तू का नाही विषय मांडला? तू का नाही ग्रामपंचायतीत काय काय साहित्य दिलं अंगणवाडीला म्हणून तिथं जाऊन विचार. इथं तुम्ही मागणी दिली असती तर आम्ही केलं. तू का नाही मागणी केली? मला जेव्हा मी मागणी केली तेव्हा साहित्य दिलं. तू मागण्या केल्या काय झालं नाही? मागण्या मत केल्या तिथं जाऊन आम्ही सगळं तुमच्या आम्ही मागे बाजूला करा. यांच्याकडे केलंय असू द्या. नाही ना त्यांच्याकडे करू द्या. काय झालं नाही. मला तू सांग. मी जेव्हा मागणी केली तेव्हा आणलं. शाळेचं साहित्य मी मागणी सरपंच आहे करते तुमच्याच तेव्हा बाजूनी आहे, सगळं काही तुमच्या बाजूनी. सांगायला दरवाजा मोडला खिडकी मोडले तो सांगाय नको तुम्हाला. नाही, पुढे आम्हाला शिशा सगळं बापुडे. केलं. तो शिशा बापुडे त्याला मी 2 बाऱ्या म्हटलं तर मी पैसे देते भरून दे नाही का? तुम्ही कोणाला सदस्य कोणाला सांगतो नाही असं डफडा घेऊ का गावामध्ये? सदस्य व्हायला सांगायचं होतं तुम्ही कोणा? पुन्हा काय सदस्य करायचं. व्हायच्या खालून सरतो वरून सांगतो मग. रोज मी एखादी जाती येते होते रोज भाकर घेऊन रोज. तुला मी काय अशी सांगितलं? सांगितलं होतं सरपंच आहे का तू? चला या इकडे या बाजूला या चला जाऊ द्या बाकीचं या इकडे या बाजूला या चला त्यांचं म्हणणं घेतलं आपण.